मुंबईतील मुंबादेवी मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवा असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते आणि त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते। त्यानुसार मुंबईमध्ये सुद्धा ही मोहीम राबवली जाते। मुंबईतील मुंबादेवी मंदिरामध्ये भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यामध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले। त्याचबरोबर दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याशिवाय इतरही मंत्री नेते सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर श्री मुंबादेवी मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावर होते। त्यांनी काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता केली होती आणि धार्मिक स्थळांवर स्वच्छता करा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं। त्यानुसार आता वेगवेगळ्या ठिकाणांवर स्वच्छता केली जाते आणि मुंबईमधील मुंबादेवी मंदिरात सुद्धा स्वच्छता मोहीम भाजपकडून राबवण्यात आली आहे। यामध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सहभागी झाल्याचं दिसून येते। त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। तर मुंबईतील मुंबादेवी मंदिर आहे ज्या ठिकाणी सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत। ग्लोव्ज घालून ते स्वच्छता करणार असल्याचं दिसतंय। तर त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि इतरही जे मंत्री आहेत महायुतीमधील त्यांचीही उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबादेवी मंदिर परिसराची स्वच्छता हे सर्व नेते मंत्री मंडळी करणार आहेत। तर भाजपकडून ही मोहीम राबवली जाते। उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर स्वच्छता केली जाते। भाजपकडून सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। तर मुंबईमधील मुंबादेवी मंदिरामध्ये सुद्धा ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये सर्व भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातील ते सहभागी होताना दिसत आहेत। यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा सहभागी झाले आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर हेही आपल्याला सकाळीच या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आणि ते स्वतः इथं स्वच्छता करताना सुद्धा दिसून येत आहेत। तर भाजपकडून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता केलेली होती आणि सर्वांनी स्वच्छता करावी असं आवाहन केलं होतं। धार्मिक स्थळांवर स्वच्छता करावी असं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार भाजप नेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळताना दिसतोय। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। उपमुख्यमंत्री फडणवीस स्वतः या ठिकाणी स्वच्छता करताना दिसत आहेत। मंदिरातील स्वच्छता करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आता स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत। याआधी मुख्यमंत्र्यांना आपण बघितलेलं असेल मुंबईच्या रस्त्यांवर स्वच्छता करताना। आता उपमुख्यमंत्री फडणवीस मंदिरातील स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहेत। तर मंदिराचे पुजारी आणि सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यान इतर लोकांमध्ये फोटो काढण्याची उत्सुकता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कारण राज्याचे उपमुख्यमंत्री स्वच्छतेसाठी मंदिरात पोहोचलेले आहेत। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। स्वप्नील, काय सांगाल? राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे आता मंदिरामध्ये स्वच्छता करताना दिसत आहेत, काय अपडेट्स? पण आपण या ठिकाणी बघतो राज्याचे मुख्यमंत्री मुंबादेवी परिसरामध्ये आहेत। मुंबादेवी मंदिरामध्ये त्यांनी या ठिकाणी मुंबादेवी मातेचं दर्शन घेतलं आणि आता ते या ठिकाणी स्वच्छता सहभागी झालेले आहेत। परिसरामध्ये सुद्धा स्वच्छता केली। त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा मंत्री आहेत, एकूणच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा आहेत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आहेत। जी स्वच्छता मोहीम ही राज्यामध्ये सुरू आहे। जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दर रविवारी डीप क्लिनिंग अंतर्गत साफसफाई करतात। राम मंदिराचं उद्घाटन आहे। यापूर्वीच आपण बघतोय राज्यभर असेल देशामध्ये असेल भाजप नेते असतील यांच्याकडून मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू झालेली आणि याच अंतर्गत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवी परिसरामध्ये स्वच्छता करतायत। त्यामुळे यानंतर ते या ठिकाणी रस्ते स्वच्छ सुद्धा करणार आहेत। त्यांच्यासोबत सर्व मंत्री आणि पदाधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत। एकूणच रोज आपण बघतोय मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील हे स्वच्छता करताना दिसतात। यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद। तुम्ही
दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आता या मंदिर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि ते स्वच्छता करतानाची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. मुंबादेवी मंदिरामध्ये भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आणि त्यामध्ये भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत, ते मोठे नेते आहेत, ते सहभागी होताना पाहायला मिळतात. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपण बघू शकतोय. त्याचबरोबर इतरही मंत्री जे आहेत युती सरकारमधील, तेही या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपण बघू शकतोय. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस हे स्वच्छता करतायत. मंदिरातील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता केलेली होती आणि त्यांनी सर्वांनीच धार्मिक स्थळांवर स्वच्छता करण्याचं आवाहन केलं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.